दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या मी पहिल्यांदा अर्चनाला फोन केला. पटेल साहेबांच्याबद्दल काही कळलं का? अर्चना फोनवर येताच मी विचारलं. नाही ना, अर्चना चिंताग्रस्त स्वरात म्हणाली. तुम्ही त्यांच्या बंगल्यावर फोन केला होता? मी स्वतः त्यांच्या बंगल्यावर आत्ताच जाऊन आले. ते अजूनही घरी आलेले नाही आहेत. याशिवाय काल आपण जिथे जिथे फोन केला होता तिथेही पुन्हा पुन्हा फोन करून चौकशी केली, पण कुठेही त्यांचा पत्ता नाही आहे. त्यांच्या घरच्या लोकांना तुम्ही काही कल्पना दिली? फक्त पटेल साहेब कालपासून भेटले नाहीत एवढंच सांगितलं. अर्थात त्यांच्या घरच्या लोकांना त्याचं काही विशेष वाटलं नाही, कारण पटेल साहेब असे अधूनमधून कुठल्या तरी हॉटेलात निवांतपणा मिळावा म्हणून राहतात. त्याची कल्पना आहे त्यांना. तेव्हा त्यांना तसंच काहीतरी वाटतंय. काल ऑफिसमध्ये घडलेला प्रकार मी त्यांना सांगितलं नाही. उगाचच त्यांना कशाला घाबरवून सोडायचं ना. बरं, मग आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? मला वाटतं आपण पोलिसांना आता याची कल्पना द्यावी. क्षणभर मी विचार केला आणि मग विचारलं, मला सांगा, पटेल साहेब रोज ऑफिसमध्ये किती वाजता येतात? साधारण 11च्या सुमाराला. अधूनमधून उशिरा येतात? हां, पण क्वचित कधीतरी. पण आज ते अगदी वेळेवर यायला हवेत, कारण आज बरोबर 11:30 वाजता त्यांची एका पार्टीबरोबर अपॉइंटमेंट आहे आणि अशा वेळेला ते नाही कधी उशीर करत. अपॉइंटमेंटच्या बाबतीत ते एकदम पर्टिक्युलर असतात. ठीक आहे, मग तुम्ही असं करा, तुम्ही 11:30पर्यंत त्यांची वाट पहा. जर तोपर्यंतही ते आले नाहीत तर मग पोलिसांना कळवा. ठीक आहे, अर्चना म्हणाली. मग माझं सगळं आवरलं. रात्री उशिरा झोपल्यामुळे तसा मला उठायला उशीरच झाला होता. त्यानंतर आता ह्या अर्चनाला फोन वगैरे यात वेळ गेला होता. मी लॉजमधनं बाहेर पडलो तेव्हा 11:30 वाजले होते. जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा अर्चनाच्या घरी फोन केला होता, पण ती ऑफिसला गेल्याचं कळलं. एकदा मनात आलं नवलभाईंच्या ऑफिसमध्ये फोन करून चौकशी करावी, पण लगेच तो विचार मी मनातनं झटकून टाकला. नवलभाई आले नसले आणि माझ्या सूचनेप्रमाणे अर्चनाने पोलिसांना कळवलं असलं तेव्हा ना पोलीस तिथे पोचले असतील. त्यांची पोलीस कारवाई चालू झाली असेल. मी जर फोन केला तर तो नक्कीच कुठला तरी पोलीस ऑफिसर उचलणार, माझी चौकशी करणार, कदाचित मला ताबडतोब तिथे बोलवून घेणार. मला एवढ्यातच पोलिसांच्या घोळात सापडायचं नव्हतं. त्याआधी मला हरबिंदर सिंगला भेटायचं होतं. आयुबची भेट घ्यायची होती. मी डॅटसन घेऊन इंद्रप्रस्थाला आलो. नीताचा मेकअप चालला होता. आज तिने अगदी मन लावून सगळा साजशृंगार केला होता. मी तिच्याकडे मुद्दामच काही क्षण टक लावून पाहत राहिलो. काय पाहतोयस? नीताने विचारलं. अर्थात मी काय पाहतोय याची तिला कल्पना आली होती. नीता, मी क्षणभर थांबून म्हणालो, रागावणार नसशील तर एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. काय रे? तू मला खूप आवडतेस. नीतानी माझ्याकडे रोखून पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावरून ती मनातून एकदम खुश झाल्याचं स्पष्टपणे लक्षात येत होतं. रागावलीस का? नाही, पण हे असलं काही तू हरबिंदर सिंग समोर बोलू नको हां. माझ्या सौंदर्याची कोणी स्तुती केलेली त्याला आवडत नाही. भयंकर भडक डोक्याचा आहे तो. आणि अशा माणसाबरोबर तू लग्न करणार आहेस. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि माझ्यावरच्या प्रेमामुळेच त्याला माझ्याकडे दुसरं कोणीही अशा नजरेनं पाहिलेलं आवडत नाही. पण माझंही तुझ्यावर. मी मुद्दाम वाक्य अर्धवट सोडलं. विक्रम, असलं काही बोलायचं नाही. हरबिंदरशिवाय माझ्या मनात इतर कोणाचाही विचार येणार नाही, हे तुला समजायला हवं रे. हे बघ, मी तुला चांगला तरुण समजतेय. तुझ्या डोक्यातलं हे खूळ काढून टाक. मी एक दीर्घ श्वास सोडला, निराश झालेल्या एखाद्या प्रेमवीरासारखा. चल बाबा चल, ह्या आयुबचा काही पत्ता नाही. तू गाडी आणलीस? नीताने विचारलं. मी नुसतीच होकारार्थी मान डोलावली. नीतानी फ्लॅटला कुलूप लावलं. आम्ही खाली उतरलो. काही क्षण मी गप्प बसून ड्रायव्हिंग करत होतो. मग एक एक शब्द सावधगिरीने
नीताला संशय येणार नाही अशा पद्धतीनं उच्चारत सहज विचारावं तशा आवाजात मी विचारलं, नीता, काल आयुब कुठे होता? कुणास ठाऊक, काल तो तुला भेटला नाही? भेटला होता. 5:30 वाजता माझ्याकडे आला होता. त्याला गाडी हवी होती. त्यानंतर परत आला नाही? नाही. हरबिंदर आज येणार आहे हे त्याला माहिती आहे? अर्थातच. कालच मी नाही का तुला सांगितलं तो तुला एअरपोर्टवर भेटेल म्हणून? मी गप्प बसलो. तसं मग नीतानंच विचारलं, तू आयुबची एवढी चौकशी का करतोयस रे? अगं, मला माझ्या 300 रुपयांची काळजी वाटतेय. नीताचं समाधान करण्यासाठी हे उत्तर पुरेसं होतं. मग एअरपोर्ट येईपर्यंत आमचं काहीच बोलणं झालं नाही. कार पार्किंग प्लेसला उभी करून आम्ही वेटिंग हॉलमध्ये आलो. आयुबला आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो कुठेच दिसला नाही. कदाचित अजून तो आलेला नसावा. हां. दिल्लीहून येणारं विमान बरोबर 1:05 सांताक्रूजच्या रनवेवर उतरलं. आम्ही रेलिंगजवळ जाऊन उभे राहिलो. आयुबचा अजूनही पत्ता नव्हता. नीताचे डोळे उत्सुकतेनं विमानातून उतरणाऱ्या प्रवाशांना न्याहाळत होते. मग एकाएकी माझा हात घट्ट धरून एका प्रवाशाकडे बोट दाखवत ती उत्तेजित आवाजात चित्कारली, बघ बघ बघ, तो ग्रे कलरचा सूट घातलाय ना, तोच हरविंदर. मी तिने दाखवलेल्या तरुणाकडे पाहत होतो. तो देखणा होता याबद्दल वादच नव्हता. जवळजवळ 6 फूट उंची, गोरा रंग, सरळ धारदार नाक, हनुवटी जवळचा खड्डा, भेदक वाटणारे डोळे, काळे भोर केस, दाढी मिशा विरहित गुळगुळीत चेहरा. हॅलो डार्लिंग. हरबिंदर सिंग आमच्या जवळ आला होता. नीताच्या कमरेत हात घालून तिला किंचित आपल्याजवळ ओढत तो म्हणाला, ओ हॅरी, तू नव्हतास तर 15 दिवसात किती बोर झाले मी. नीताही त्याला बिलगत काहीशा लाडीक स्वरात म्हणाली. हरबिंदर सिंग त्यावर काही बोलणार त्याचवेळी त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी नीताच्या जवळच उभा होतो. हे कोण? काहीशा तीव्र स्वरात त्याने नीताला विचारलं. हा, नीता घाईघाईनं माझी ओळख करून देत म्हणाली, विक्रम आहे हा, आपल्या आयुबचा मित्र आहे. याच्याबद्दल मी तुला घरी गेल्यावर सांगेन. आणि विक्रम, हे हरबिंदर सिंग. हॅलो, मी म्हणालो. हां, हॅलो. आपल्या भेदक नजरेनं माझ्याकडे बघत तो उद्गारला. माझं येणं त्याला आवडलं नव्हतं हे त्याचा चेहराच सांगत होता. भलताच संशयी माणूस दिसत होता तो. आणि आयुब कुठे आहे? त्याने नीताला विचारलं. कुणास ठाऊक, खरं म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी यायला हवं होतं. गाडी आणली आहेस ना तू? गाडी आयुबने कालच नेली. मला वाटतं तो परस्पर येईल इथे. ओ हेल. काहीशा वैतागलेल्या स्वरात हरविंदर म्हणाला, आता टॅक्सी करायला लागणार. नाही नाही, विक्रमची कार आहे. हां. हरबिंदरनं पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं. या नीतावर मी लाईन मारतोय असं तर वाटत नसेल ना याला? म्हणूनच माझ्याकडे बघताना त्याच्या चेहऱ्यावर सारखा राग दिसतोय. विक्रम, असं कर ना, पार्किंगमधनं कार काढ, गेट जवळ आण, तोवर आम्ही येतो सामान घेऊन. ओके, मी म्हणालो आणि पार्किंगकडे गेलो. मी कारमध्ये बसून व्हील्स काढली, शिलगावली, आरामात झुरके घेत बसलो. 10 मिनिटांनी हरबिंदर सिंग आणि नीता गेटकडे येताना दिसले. त्यांच्यामध्येच 2 सुटकेस घेतलेला एक कुली होता. मी कार पार्किंग लॉटमधनं काढली, गेटजवळ आणली, उभी केली. विक्रम, सुटकेस डिकीत ठेवायच्या आहेत, चावी दे बरं, नीता म्हणाली. डिकी मी लॉक केलेली नाही आहे. सुटकेस डिकीत ठेव रे, नीताने कुलीला सांगितलं. मान हलवत कुली कारच्या मागच्या बाजूला गेल्याचं मी पाहिलं आणि एका भयानक किंकाळीनं सगळं वातावरण ढवळून निघालं. मी स्टिअरिंगवर आरामात बसलो होतो. तो धडपडून नीट बसत मागे वळून बघितलं. कुलीनं डिकीचा दरवाजा वर उचलला होता आणि तोंडातून फुटणारी दुसरी किंकाळी दाबत
त्यांनी हातातल्या सुटकेसेस तशाच खाली टाकून दिल्या होत्या आणि अबाउट टर्न करून तो इमारतीच्या दिशेनं पळत सुटला होता. नीता त्यावेळी हरभिंदर सिंगच्या बरोबर बोलत होती. कुलीची ती किंकाळी ऐकून माझ्यासारखीच तीही दचकली होती. काय झालंय असं म्हणत मी कारच्या मागच्या बाजूला जायला लागलो होतो. पण त्यापूर्वी मी बाजूचा दरवाजा उघडून कारच्या बाहेर पडलो होतो. नीताच्या पूर्वीच मी कारच्या मागच्या बाजूला गेलो होतो. कुलीनं उघडलेला डिकीचा दरवाजा तसाच उघडा होता. त्या उघड्या दरवाज्यातून मी आत बघितलं आणि क्षणभर माझं हृदयच थांबल्यासारखं झालं. डोळे विस्फारले गेले. डिकीत नवलभाई पटेलांचं प्रेत. माझ्याच कारच्या डिकीत नवलभाई पटेलांचं प्रेत. आणि मी आणि अर्चना नवलभाईंचा शोध घेत घेत कुठे कुठे फिरलो नव्हतो. कदाचित काल रात्रीपासूनच नवलभाईंचं प्रेत माझ्या कारच्या डिकीत ठेवलं गेलेलं असावं आणि त्यांचं प्रेत घेऊनच आम्ही त्यांना शोधत फिरत होतो. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याचवेळी नीताही माझ्याजवळ आली होती. डिकीत डोकवून बघताच नकळत तिच्याही तोंडून किंकाळी बाहेर पडली होती. पाहता पाहता माझ्या कारभोवती गर्दी जमा झाली. भर गर्दीच्या वेळी विमानतळावर एका कारच्या डिकीत प्रेत सापडणं ही गोष्ट पब्लिकच्या दृष्टीनं नक्कीच सनसनाटी होती. गर्दी जमायला कितीसा वेळ लागणार. हतबुद्ध होऊन मी तो प्रकार बघत असताना वातावरणात पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज ऐकू आला. चला बाजूला व्हा, बाजूला व्हा, चला बाजूला व्हा. 2 पोलीस गर्दीला मागे हटवत म्हणत होते. गर्दीतून वाट काढत तेवढ्यात एक सब इन्स्पेक्टर आणि त्याच्याबरोबर आणखीन एक पोलीस मी उभा होतो तिथे आले. इन्स्पेक्टरनी एकदा डिकीतल्या नवलभाईंच्या प्रेताकडे नजर टाकली, मग माझ्याकडे, नीताकडे आणि हरभिंदर सिंगकडे बघत त्यांनी विचारलं, ही कार कोणाची आहे? माझी आहे, मी म्हणालो. तुमच्याबरोबर आणखीन कोण कोण आहे? ही दोघं. मी हरभिंदर सिंग आणि नीताकडे बोट करत म्हणालो. इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला यातलं काही माहिती नाही आहे बघा. हरभिंदर सिंगनं बोलण्याचा प्रयत्न केला, पण इन्स्पेक्टरनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाला, आपण इथेच थांबा. आणि 2 पोलिसांना त्यांनी संकेत केला. मग माझ्याकडे वळाला आणि म्हणाला, तुम्ही माझ्याबरोबर या. मला घेऊन इन्स्पेक्टर एअरपोर्टच्या इन्क्वायरी ऑफिसच्या बाजूला असलेल्या एका रूममध्ये शिरला. एक साधी रूम होती. 2-3 खुर्च्या आणि बेल ह्याशिवाय तिथे दुसरं काही नव्हतं. त्या रूमला लागून आणखीन एक रूम होती. मध्ये दरवाजा होता. ह्या रूमचा उपयोग तात्पुरता पोलीस चौकीसारखा करत असावेत. या रूममध्ये शिरताच इन्स्पेक्टर टेबलामागच्या खुर्चीवर जाऊन बसला. मला त्यांनी समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा करत विचारलं, नाव काय तुमचं? मी विक्रम राजे. काय करता आपण? मी न्यू इंडिया टाइम्सचा स्पेशल क्राईम रिपोर्टर आहे. हे माझं प्रेस कार्ड. मी माझं प्रेस कार्ड त्याच्यासमोर ठेवलं. इन्स्पेक्टरनी ते उचलून पाहिलं. क्षणापूर्वी त्याचा करडा असणारा आवाज आणि नजर काहीशी निवळल्यासारखी झाली. आमचं न्यू इंडिया टाइम्स हे तसं एक प्रेस्टीज असलेलं वर्तमानपत्र आहे. त्याचा मी रिपोर्टर म्हणजे काही सोम्या गोम्या नव्हतो हे त्याच्या लक्षात आलेलं असावं. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बघू. मी ड्रायव्हिंग लायसन्स काढून टेबलवर ठेवलं. इन्स्पेक्टरनी उचलून बघितलं. हां. लायसन पुन्हा टेबलावर ठेवत त्यांनी विचारलं, ती कार तुमची आहे? नाही, माझ्या एका मित्राची आहे, पण ह्या क्षणी ती माझ्या ताब्यात आहे. इथे कशासाठी आला होता? दिल्लीहून येणाऱ्या एकाला न्यायला. म्हणजे आत्ता जे तुमच्याबरोबर आहेत त्यांना? दोघांना नाही, फक्त एकाला. त्या तरुणीबरोबर मी आलो होतो. तिचं नाव नीता आहे. आम्ही दोघेही आमच्याबरोबर असलेल्या त्या हरभिंदर सिंग नावाच्या तरुणाला न्यायला आलो होतो. तोच आला आहे दिल्लीहून. ते प्रेत कोणाचं आहे? नवलभाई पटेल नावाच्या एका प्रॉपर्टी डीलरचं. तुम्ही त्याला ओळखता? मी ओळखत नसलो तर मी त्याचं नाव आणि व्यवसाय तुम्हाला कसा सांगितला असता? इन्स्पेक्टरनी काहीशा तीक्ष्ण नजरेनं माझ्याकडे पाहिलं.
शेवटचं तुम्ही त्याला कुठे भेटला होतात? काल दुपारी साधारण 12च्या सुमाराला. कुठे? त्याच्या साईटवरच्या ऑफिसमध्ये. कुठं आहे हे ऑफिस? जोगेश्वरी जवळच्या बांदिवली गावाच्या पुढे. त्याचं प्रेत तुमच्या कारच्या डिकीत कसं आलं? ते जर मला माहिती असतं तर मी तुम्हाला अवश्य सांगितलं असतं. तुम्ही ठेवलेलं नाही. इन्स्पेक्टर, माझ्या चेहऱ्यावरनं मी तुम्हाला इतका मूर्ख वाटतो का? जर ते प्रेत मी माझ्या डिकीत ठेवलं असतं तर एवढ्या खुल्ला बरोबर घेऊन फिरलो असतो का मी? आणि डिकीत प्रेत आहे हे मला माहिती असतं तर मी कुलीला डिकीचा दरवाजा उघडायला सांगितलं असतं का? इन्स्पेक्टर निरुत्तर झाला, गप्प बसला. अर्थात इन्स्पेक्टरलाही आपला तो प्रश्न किती मूर्खपणाचा आहे याची कल्पना असणार आणि त्यावरचे माझे प्रश्नही अपेक्षित असेच असणार. पण अशा केसमध्ये पोलिसांची चौकशी आणि प्रश्न साचेबंद असतात, त्यातलाच तो एक प्रश्न होता. पुढचा प्रश्न काय विचारावा या विचारात इन्स्पेक्टर असताना मी म्हणालो, काल रात्री 8 नंतर हे नवलभाई पटेल बेपत्ता झाले होते आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, या पटेलांची सेक्रेटरी मिस अर्चना सबनीस यांना घेऊन मी काल बऱ्याच रात्रीपर्यंत त्यांचा शोध घेत होतो. का बरं? म्हणजे कशासाठी तुम्ही त्यांचा शोध घेत होतात? मग काल नवलभाईंनी मला लॉजवर फोन केला होता ही एकच गोष्ट खोटी सांगून बाकीचं सगळं काही जसं घडलं होतं तसं सांगितलं. अर्चनाला घेऊन मी नवलभाईंच्या ऑफिसात कसा गेलो, त्यावेळी त्यांच्या ऑफिसची कशी दुर्दशा झाली होती, अर्चना नवलभाईंच्या काळजीनं कशी चिंताग्रस्त झाली होती, तिला घेऊन मग मी नवलभाईंचा शोध कसा आणि कुठे कुठे केला वगैरे वगैरे. याचा अर्थ तुम्ही जेव्हा या नवलभाई पटेलांचा शोध घेत होता तेव्हा त्यांचं प्रेत तुमच्या कारच्या डिकीत होतं? शक्यता आहे. नवलभाई पटेलांशी तुमचा काय संबंध आहे? काहीच नाही. काल मी त्यांना पहिल्यांदा भेटलो. कशासाठी? 14 ऑगस्टला मार्वे रोडवर झालेल्या ॲक्सिडेंटच्या संदर्भात. तो ॲक्सिडेंट मी पाहिला होता. त्या ॲक्सिडेंटची माहिती विचारण्यासाठी नवलभाईंनी मला ऑफिसवर बोलवलं होतं. नवलभाईचा त्या ॲक्सिडेंटशी काय संबंध होता? ॲक्सिडेंट झाला ती कार नवलभाईंची होती आणि ती ते त्यावेळी स्वतः चालवत होते. बरं, मग त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की ॲक्सिडेंट कोणाच्या चुकीमुळे झाला होता. कोणाच्या चुकीमुळे झाला होता? माझ्या समजुतीप्रमाणे नवलभाईंच्या चुकीमुळे तो ॲक्सिडेंट झालेला होता. तुम्ही त्यांना तसं स्पष्ट सांगितलं? अर्थात. तुम्ही त्यांना भेटायला कधी गेला होतात म्हणालात? साधारण दुपारी 12च्या सुमाराला. मग त्यांनी तुम्हाला रात्री परत कशासाठी बोलवलं? आता ते मी कसं काय सांगणार ना. त्यांचा फोन आला तेव्हा मी लॉजवर नव्हतो. लॉजवर आल्यावर मला त्यांचा निरोप मिळाला. मी ताबडतोब त्यांना फोन केला, पण बराच वेळ रिंग वाजत राहिली. फोन कोणी उचलला नाही म्हणून मला शंका आली, कदाचित अटॅक बिटॅक आला का काय. म्हणून मी त्यांच्या सेक्रेटरीला घेऊन त्यांच्या ऑफिसवर गेलो आणि तिथे काय पाहिलं ते मी तुम्हाला सांगितलं. ज्या ॲक्सिडेंटबद्दल तुम्ही आत्ता मला सांगितलं त्यातली दुसरी पार्टी कोणती? ज्याला मी आणि नीता आता रिसीव्ह करायला आलो होतो ना, तोच हरबिंदर सिंग. हो. इन्स्पेक्टर साहेब आता बरेच विचारात पडल्यासारखे झाले होते. ही केस आपण हँडल करू असं त्यांना आत्तापर्यंत वाटत असावं म्हणून त्यांनी माझ्यावर एवढी प्रश्नांची सरबत्ती केलेली असावी. पण आता ही केस आपल्या आवाक्याबाहेरची आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असावं. शिवाय मी न्यू इंडिया टाइम्सचा रिपोर्टर आहे हे समजल्यामुळे त्यांना माझ्याशी फार जपून वागावं लागत होतं. मला दमात घेणं त्यांना शक्य नव्हतं. शेवटी मनाशी काहीतरी विचार करून ते उठले. हे बघा, तुम्ही इथून हालू नका असं म्हणत ते बाजूच्या रूममध्ये गेले. क्षणभरानं टेलिफोनच्या डायलचा आवाज आला, मग इन्स्पेक्टरच्या बोलण्याचा. अर्थात ते काय बोलत होते ते मला कळलं नाही, पण त्यांनी ह्या प्रकरणाची हकीकत आपल्या वरिष्ठांच्या कानावर घालण्यासाठीच फोन केलेला असावा. 5-1 मिनिटात रिसिव्हर पुन्हा क्रेडलवर ठेवण्याचा आवाज आला. सब इन्स्पेक्टर पुन्हा माझ्या रूममध्ये आला. मला तुमच्या बोटांचे ठसे घेऊन ते हेडक्वार्टरला पाठवायचे. तुमची काही हरकत नाही ना? समजा मी हरकत घेतली तर काय होईल? अजून आम्ही तुम्हाला अटक केलेली नाही आहे.
पण तुम्ही जर तसं काही करायचा प्रयत्न केला तर आधी आम्हाला तुम्हाला खुनाच्या संशयावरनं अटक करावी लागेल आणि मग पोलीस कस्टडीत तुमच्या बोटांचे ठसे घ्यायला लागतील. तशी वेळ तुम्ही आणू नये असं मला वाटतं. ओके, माझी काही हरकत नाही. लगेच इन्स्पेक्टरनी एका हवालदाराला हाक मारून माझ्या बोटांचे हातांचे ठसे घ्यायला सुरुवात केली. संपूर्ण हाताला आणि बोटांना शाई लावून एका कोऱ्या कागदावर माझ्या दोन्ही हातांच्या पंज्यांचे आणि बोटांचे ठसे घेण्यात आले. इन्स्पेक्टरनी ठसे व्यवस्थित घेतले गेलेत याची एकदा खात्री करून घेतली. मग तो कागद एका लिफाफ्यात घालून तो लिफाफा बंद केला आणि त्या हवालदाराच्या हातात देत म्हणाला, हे घे, हेडक्वार्टरला घेऊन जा आणि आपले फोटोग्राफर, पोलीस, ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर यांना ताबडतोब पाठवा म्हणून सांग. तसे ते येत असतील म्हणा तरी तू सांग. तिथून लवकरात लवकर हलवायला हवं. एअरपोर्टवर ही गर्दीची वेळ आहे. आणि हो, जाता जाता ते ह्यांच्याबरोबर जो तो तरुण आणि तरुणी आहे ना त्यांना जरा पाठव बरं का. हवालदार निघून गेला. थोड्या वेळात नीता आणि हरविंदर सिंग आत आले. इन्स्पेक्टर साहेब, अहो हा बिचारा अगदी गरीब माणूस आहे हो. आत येताच नीता माझ्याकडे बघत इन्स्पेक्टरला म्हणाली, अहो कोणीतरी याला जाणून बुजून या खुनाच्या भानगडीत अडकवायचा प्रयत्न करतंय. याची काही चूक नाही हो. कोण गरीब माणूस आहे? कोणाची काही चूक नाही आहे? इन्स्पेक्टरने तिला विचारलं. अहो याची, विक्रमची. नीता पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाली, हा माणूस गरीब आहे? इन्स्पेक्टरने काहीशा व्यंगपूर्ण स्वरात विचारलं. हां, ते प्रेत सापडलं ती इम्पोर्टेड कार बघून जर तुमचा याच्याबद्दलचा काही गैरसमज झाला असेल तर मी सांगते, ती कार ह्याच्या एका स्मगलर मित्राची आहे ज्याची ओळख ह्याच्याशी जेलमध्ये झालेली होती. मिस्टर विक्रम, खरंच तुम्ही कधी जेलमध्ये गेलेला होतात? सब इन्स्पेक्टरनी पुन्हा एकदा माझ्याकडे बघत काहीशा व्यंगपूर्ण स्वरात विचारलं. मी काय बोलणार? तसा इन्स्पेक्टरच म्हणाला, मिस नीता, आपण ह्याला ओळखता? हो. काय म्हणून? हा नुकताच तुरुंगातून सुटून आला आहे आणि ह्याला आता चांगलं प्रामाणिक जीवन जगायची इच्छा आहे. हे तुम्हाला सांगितलं कोणी? यांनी? थोडंफार यांनी सांगितलं, बाकीचा मी याच्या बोलण्यावरनं अंदाज केला. इन्स्पेक्टरने एकदा माझ्याकडे बघितलं आणि मग नीताकडे बघत म्हणाला, मिस नीता, या माणसाबद्दल तुम्हाला एवढी माहिती आहे ना, तर त्या तुमच्या माहितीत मी थोडी अधिक चांगली भर घालतो. हे बघा, हा कोणी तुरुंगातून सुटून आलेला कैदी नाही आहे. तुरुंगाचं तोंडही कधी यांनी पाहिलेलं नाही आहे. हा मुंबईतल्या एका प्रख्यात न्यू इंडिया टाइम्सच्या वर्तमानपत्राचा रिपोर्टर आहे. स्पेशल क्राईम रिपोर्टर आहे हा. हे बघा, त्याचं प्रेस कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इथेच आहे. इन्स्पेक्टरनी पुढ्यात टाकलेल्या त्या दोन्ही वस्तू तिने उचलल्या. मग प्रेस कार्डवर असलेल्या त्या फोटोकडे बघितलं, पुन्हा माझ्याकडे बघितलं, पुन्हा प्रेस कार्डवर असलेल्या फोटोकडे बघितलं. नीताचा चेहरा त्यावेळी फार विनोदी दिसत होता. देखण्या पोरींचा चेहरा बावळट झाल्यासारखा कसा दिसतो याची मला नीताच्या चेहऱ्याकडे बघून कल्पना आली. काय बोलावं हे न सुचून तिचे डोळे जसे विस्फारले होते तसाच तोंडाचा आ झालेला होता. तिची ती अवस्था बघून इन्स्पेक्टरही गालात हसत होता. बहुतेक त्यांनी ही सुंदर पोरीचं एवढं विनोदी रूप कुठे पाहिलेलं नसावं. हरविंदर सिंग मात्र विलक्षण संतापाने आणि लालबुंद डोळ्यांनी नीताकडे बघत होता. कदाचित आम्ही म्हणण्यापेक्षा हा इन्स्पेक्टर समोर नसता तर त्यांनी नीताला काय केलं असतं हे तोच एक जाणे. मिस्टर हरविंदर सिंग, आपलं नाव हरविंदर सिंगच ना? इन्स्पेक्टरने विचारलं. हरविंदर सिंगने नुसतीच होकारार्थी मान डोलावली. तर मिस्टर हरविंदर सिंग हे मिस्टर विक्रम राजे 14 ऑगस्ट रोजी मार्वे रोडवर आपल्या कारचा झालेला ॲक्सिडेंट प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगतायत. बरं मग? हरविंदर सिंगने काहीशा उद्धटपणे आणि बऱ्याचशा बेफिकीरपणे उलट प्रश्न केला. यांच्या म्हणण्यानुसार तो ॲक्सिडेंट मिस्टर नवलभाई पटेलांच्या म्हणजे
ज्यांची बॉडी आत्ता यांच्या कारच्या डिकीत सापडली त्यांच्या चुकीमुळे झालेला होता. व्हेरी गुड. ही तर माझ्या फायद्याची गोष्ट आहे. त्यामुळे तर माझ्या केसला आणखीन बळकटी येईल. तुमची केस? इन्स्पेक्टरने आश्चर्याने विचारलं. हां, त्या ॲक्सिडेंटच्या वेळी माझ्या मानेला दुखापत झाल्यामुळे मी त्यांच्यावर 50,000 रुपयांच्या नुकसान भरपाईची केस केली आहे. पण आता तर नवलभाई पटेलांचा खून झाला आहे. आता नुकसान भरपाई कोणाकडनं घेणार तुम्ही? नवलभाई पटेलांच्या खुनामुळे माझ्या केसमध्ये फारसा फरक पडत नाही आहे, कारण केस तर मी विमा कंपनीवर केली आहे. ती कशी काय? इन्स्पेक्टरला याची कल्पना असणार, पण तो मुद्दाम विचारत असणार. हे बघा, अशा काही खाजगी कंपन्या आहेत की ज्या अशा अपघाताचा, आगीचा, दंगलीचा किंवा घरफोडीचा विमा उतरवतात. आणि असा काही विमा उतरवलेला असेल तर होणारं नुकसान त्या विमा कंपन्या भरून देतात. मिस्टर नवलभाई पटेलांनाही असाच विमा उतरवलेला होता. अच्छा अच्छा अच्छा, असं म्हणत इन्स्पेक्टर गप्प राहिला, काहीशा विचारी मुद्रेनं त्याच्याकडे बघत. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. शेवटी हरबिंदर सिंगने विचारलं, आम्हाला इथे तुम्ही किती वेळ डांबून ठेवणार आहात इन्स्पेक्टर? नाही, तसं काही मी सांगू शकत नाही. मी हेडक्वार्टरला फोन केला आहे. आमची सगळी चौकशी पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला इथून जाता येणार नाही. आपण गाडी यांची आहे ना? माझ्याकडे बोट करत हरबिंदर सिंग म्हणाला. प्रेत ह्याच्या गाडीच्या डिकीत सापडलं आहे. तुम्ही आम्हाला निष्कारण अडकून ठेवताय. मी तर नुकता दिल्लीहून आलो आहे. माझा तर ह्याच्याशी काही संबंधच नाही. या माणसाला मी आज पहिल्यांदा बघतोय. हे बघा, तुम्हाला हे न्यायला आले होते आणि ज्या गाडीतून तुम्ही जाणार होता त्या गाडीत प्रेत सापडलं आहे. तेव्हा यांच्याबरोबर जेवढे असतील तेवढ्यांची आम्हाला चौकशी करावीच लागेल. त्यांचे जबाब घ्यायला लागतील. तेव्हा तुमचा या प्रकरणाशी संबंध आहे किंवा नाही हा भाग नंतरचाच आहे. इन्स्पेक्टर बोलत असताना शेजारच्या रूममधली फोनची रिंग वाजली. इन्स्पेक्टर उठले. फोन घेण्यासाठी बाजूच्या रूममध्ये गेले. अख्ख्या मुंबईत मला न्यायला येण्यासाठी या माणसाव्यतिरिक्त तुला कोणी दुसरा माणूसच सापडला नाही का? नीताकडे विलक्षण संतापानं बघत हरबिंदर सिंग म्हणाला. नीताचा चेहरा अगदी रडकुंडीला आल्यासारखा झाला होता. काही देणं घेणं नसताना पोलिसांच्या लफड्यात अडकवलंयस, मूर्ख, बेअक्कल. मला काय माहिती की याच्या... नीताने बोलायचा प्रयत्न केला. शट अप, हरबिंदर सिंग ओरडला. नीता एकदम घाबरली, गप्प झाली. आणि हा आयुब कुठं मेलाय? तो जर वेळेवर आला असता तर... हरबिंदर सिंग स्वतःशी बडबडला. नीता काहीच बोलली नाही. आणखीन काही बोलून या हरबिंदर सिंगला भडकवण्यात काही अर्थ नव्हता. मिस्टर हरबिंदर सिंग माझ्याकडे वळला. तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुमच्या मानेला तशी काही दुखापत झालेली असावी. विशेष करून 50,000 रुपये नुकसान भरपाई मागण्या इतपत तर नक्कीच नाही, नाही का? तू तुझं थोबाड पण ठेव. हरबिंदर सिंग आणखीन जोरात ओरडला. या माणसाला आपल्या रागावर मुळीच कंट्रोल करता येत नसावं. अहो, ज्याच्या मानेला 50,000 रुपयांची दुखापत झाली आहे त्यांनी एवढ्या मोठ्यांदा ओरडू नये हो. हरबिंदर सिंगचा संताप अनावर झाला. एका झटक्यात तो आपल्या खुर्चीवरनं उठला आणि माझ्या दिशेनं त्यांनी 2 पावलं टाकली. नीतानी घाबरून हरबिंदर सिंगचा हात धरला. तिचा चेहरा विलक्षण भयभीत झाला होता. हरबिंदर सिंगने त्वेषानं तिचा हात झटकला. त्याचवेळी सब इन्स्पेक्टर फोन ठेवून आमच्या रूममध्ये आला. हरबिंदर सिंगचा संतापलेला चेहरा आणि माझ्याकडे बघणारी त्याची जळजळीत नजर यावरून काय ते इन्स्पेक्टरच्या लक्षात आलेलं असावं. हे बघा, आत्ता एवढ्यात आमचे साहेब इथे येतील तेव्हा तुम्ही काही गडबड करू नये हे उत्तम. एकमेकांवर राग काढण्यापेक्षा तुम्ही पोलिसांना सगळं काही स्पष्टपणे सांगणं हे तुमच्या हिताचं आहे. तेव्हा हरबिंदर सिंगने स्वतःला सावरलं, पण माझ्याकडे बघणारी त्याची नजर मात्र अजूनही खुनशी होती. इन्स्पेक्टर आमच्या दोघांकडेही बारीक नजरेनं बघत होता. हरबिंदर सिंगचा विचार करताना मनातली खळबळ चेहऱ्यावर दिसू न देता मी चेहरा कमालीचा शांत ठेवला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित प्राणांतिक ही कादंबरी.
आजचा हा 9वा भाग इथेच संपला. 10वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.